आता आलं स्पेशल मशरूम चिली तंदुरी तंदुरी तंदुरी. आवडला तर लाईक करा आणि थम्स अप द्या. गेला गेला दात दाखव ही कर. आज मी आलो गावाला. आज मुलं भेटले सर्वजण. सॅटरडे आहे, सर्वजण आले तर काहीतरी प्लॅन करू बोलत होते. तर चाललोत आम्ही. बघू कुठेतरी हॉटेलमध्ये वगैरे जरा डिनरसाठी जाऊ. सर्वजण खूप दिवसांनी भेटले तर बघूया आता. भेटू जरा गप्पा गोष्टी करू. मग दाखवतो थोडं काय शूट करता आलं तर दाखवेन, नाही तर उद्या सकाळी. तर आम्ही इकडे आलो हॉटेलमध्ये, हॉटेल सम्राटमध्ये. ढाबा आहे ना रे, गार्डन ढाबा. इकडे बसायला कसं अरेंजमेंट आहे बघा, मस्त ढाबा आहे. आज आलो पार्टी करायला. कुठे? आणि चिन्मयची भेट ही अनमोल भेट असते, त्यामुळे आम्ही आय लव्ह सम्राटमध्ये आलेले आहेत. वैभव, चिन्मय आणि भावेश आणि बाकीचे फंडर लोक. सम्राट टाकू ना कसं आहे. सम्राटबद्दल तुम्हाला मी दाखवतो. हॉटेलबद्दल हवेशीर बसण्यासाठी इकडे आहे स्पेशल. पाळणासुद्धा पाळण्यामध्ये बसू शकतात. लायटिंग सुंदर एकदम अशी लायटिंग, सजावट. इकडे टायर्स, एक बसण्यासाठी सिटिंग अरेंजमेंट. चैतन्य हे स्पेशल आमच्या ग्रुपचे मेंबर आहेत. चैतन्य घरात, जितम, कौतुक राऊत, वैभव राऊत, हे सगळे फंडर लोक आज बऱ्याच दिवसांनी चिन्मयच्या भेटीसाठी आवर्जून इकडे आलेले आहेत. इथे बघत असाल तुम्ही सुंदर अशी अरेंजमेंट, सिटिंग अरेंजमेंट, सेपरेट फॅमिलीसाठी बसण्यासाठी स्पेशल अशी सर्विस दिल्या जातात इथे. कौतुक. आता थोडं या संदर्भात सम्राट, आय लव्ह सम्राटबद्दल कौतुक थोडंफार बोलेल. सम्राट हॉटेल हा एक इकडे प्रसिद्ध असं हॉटेल आहे मनोर एरियामध्ये. इकडे बाहेरची पब्लिक जास्तीत जास्त येत असते. आणि इकडे स्टाफ, हॉटेल स्टाफ. आपला विचारायचं यहाँ का स्पेशल मेनू क्या है? यहाँ का स्पेशल में ढाबा स्टाइल है सब. वेज नॉन वेज जो चाहिए मिलेगा. देसी मुर्गा है, फिश है, ये सब मिलेगा. वो बटेर है, हर एक चीज़. नॉन वेज में जितने भी आइटम है सब मिलेगा. ओके. यहाँ से कहाँ से लोग आते हैं? यहाँ पे मोस्टली मुंबई के सबसे ज़्यादा, क्योंकि हाईवे तो मुंबई, थाना, यहाँ के सबसे ज़्यादा, गुजरात के सबसे ज़्यादा पब्लिक रहती है. जो घूमने निकलते, ट्रैवलिंग करने निकलते, सबसे ज़्यादा वो पब्लिक रहती है यहाँ पे स्पेशल वेज और नॉन वेज का क्या है? यहाँ पे ज़्यादा करके नॉन वेज स्पेशलिटी, वेज का बहुत कम है. सबसे ज़्यादा नॉन वेज के अंदर यहाँ पे देसी अपना बटेर का और एक मुर्गे का, देसी मुर्गे का सूप सबसे ज़्यादा चलता है. हाँ, बारिश के अंदर. और नॉर्मल डेज में हंडी वगैरह सबसे ज़्यादा चलता है. ओके. नाव काय? असं नाव जुनेद. जुनेदनेच आता आपल्याला आय लव्ह सम्राटमध्ये काय स्पेशल आहे त्याच्याबद्दल माहिती दिलेली आहे. व्हेज आणि नॉनव्हेजमध्ये आपण बघितलं असेल कौतुकरावांनी ही मुलाखत घेतली. जिद्देश, हे जिद्देशसुद्धा आपल्या एक मेंबरचे आहेत. चिन्मय स्पेशली आम्ही चिन्मयसाठी इकडे आवर्जून वेटिंग करत होते. आणि आय लव्ह सम्राटमध्ये आम्ही स्पेशल चिन्मयचा खास स्पेशल बर्थडे सेलिब्रेशन. Happy birthday to you. Happy birthday dear Chinmay. Happy birthday to you. Chocolate. Babu, ini kan kata. Ya. आता आलं स्पेशल मशरूम चिली तंदुरी 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 नॉनव्हेज. क्या लेके आए? वेरी गुड. चिकन फ्राइड राइस.
हे काय आहे? चिकन फ्राईड राईस. चना फुली वडा. आवडला तर लाईक करा आणि थम्सअप प्या. फुल एन्जॉय चालू आहे आता. फुल एन्जॉय. चिन्मय ये तिन्ही पार्टी आहे. फुल एन्जॉय. लोक भेटे येते का नाही? टेस्ट पण भारी आता. हळू ऑर्डर येते. बाबू काय कसं वाटतं? कसं वाटते चैतन्य? छान वाटते. चिन्मय आम्हाला खूप वर्षांनी भेटलेला आहे. व्हेरी गुड. बाबूनी नवीन गाडी घेतली त्याबद्दल शुभेच्छा. बाबू दिलदार माणूस आहे भाई. दिलदार आहे. दिलदार आहे. पण आरके बद्दल चिन्मय तुला काय वाटते? आरके म्हणजे भाई आरकेचा विषयच हार्ड आहे. चल खाऊन घेऊ आता. जिथं तुला काय वाटते चिन्मयचा आज? पालघरचा 1 नंबर स्टार क्रिकेट प्लेअर जितम घरत. आय लव्ह सम्राट. इकडचा स्टाफ खूप चांगला आहे. आम्ही जशी ऑर्डर घेऊ तशी पटकन ते आणून देतात आणि एवढी फास्ट सर्व्हिस आहे की आम्हाला काहीच उशीर नाही लागत आणि पटकन ऑर्डर मिळाल्याने एक तो सर्व्हिसचा आनंद आहे तो आम्हाला मिळतो. तुमचं नाव काय आहे? इस्टॅगने आम्हाला नूडल्सची स्पेशल डिश दिली आणि खूप छान होती. तुम्ही इकडे काय जॉब करत आहे? काय कॅप्टन आपण बघत आहेत. इम्तियाज ना काय नाव? जुनेदने आम्हाला सुरुवातीपासूनच सर्व्हिस दिली. जुनेदने आम्हाला हॉटेलबद्दल माहिती दिली. खूप चांगली सर्व्हिस आहे आणि कुठले प्रोडक्ट इकडचे नॉनव्हेज व्हेजमधले चांगले आहेत त्याच्याबद्दल माहिती दिली. जुनेद आता आम्हाला जुनेदची ओळख पण झाली आहे. जुनेदने आम्हाला स्पेशल ऑफर दिली. आता पाहत आहे इकडे खाली गावठी कोंबडा. गावठी कोंबडा हा स्पेशल इकडे स्पेशल चिकनमध्ये थाळीमध्ये प्रसिद्ध आहे. तसेच लावरी ही आपल्याला इकडे खायला मिळेल. तसेच टॉईज वगैरे आपल्याला उपलब्ध आहेत. गॉगल्स आपण पाहू शकता. आता कौतुकने माहिती दिल्याप्रमाणे ह्याच हॉटेलच्या समोर एक शालीमार हॉटेलसुद्धा आहे आणि हायवेच्या एकदम आय लव्ह सम्राट हॉटेल हे हायवेच्या एकदम जवळ कनेक्टेड आहे. इथे बघत आहे रात्री इकडे एक वेगळंच माहोल क्रिएट असते. तुमचं नाव काय? मोहम्मद. आम्ही आय लव्ह सम्राटमध्ये नेहमीच येतोय. आय लव्ह सम्राटची स्पेशल खासियत काय आहे? अपना स्पेशल है अपना स्टार्टर है. स्टार्टर में 5-6 आइटम है. अपना काली मिरी है, फिर चटपटा है, फिर GCC है, काश्मीरी तंदूरी अपना का यहाँ स्पेशल है. सिग्नेचर आइटम है यहाँ का. आपल्याकडे व्हेज नॉनव्हेज दोन्ही पण मिळते का? वेज में भी अपना बहुत सारी आइटम है. स्पेशल ड्राई में अपना वेज कस्तूरी हो गया, वेज गार्लिक हो गया, वेज चटपटा हो गया. अपने देसी मुर्गा भी है. अपना मतलब देसी मुर्गा फ्रेश आपको सामने दिखा के काटेंगे. हाँ. देसी मुर्गा है, बटे है, लावरी बोलते जो मराठी में. हाँ. लावरी. फिर फिश भी मिलेगा. फिश प्राउन सब मिलेगा. फिर ढाबा स्टाइल चना है, गार्लिक चना फुली बड़ा बोलते जो. फिर तंदूर में ये लेमन तंदूर है. ये थोड़ा लाइट डिश रहती है. मतलब तीखा नहीं रहेगा. तो बच्चों के लिए या फैमिली के लिए वो अच्छी आइटम है. और तुमच्या आपल्या इकडे एसी हॉल आणि दोन्ही आहे. फॅमिली भी है, गार्डन रेस्टोरेंट भी है, ढाबा सिस्टम भी है, दस्तरखान सिस्टम भी है जो भी न्यूली अपना ट्रेंडिंग में चल रहा है. इतर हॉटेलपेक्षा आपल्याकडे वेगळं काय आहे? वेगळे मतलब वही ढाबा सिस्टम अपना. ढाबा सिस्टम स्पेशल है. हाँ, ओके जो ओके. ट्रेंडिंग में चल रहा है वो सब ढाबा सिस्टम अपना. राइट, राइट, राइट. ओपन गार्डन सीटिंग हो गया. बच्चों के लिए खेलने के लिए भी है. हो. आता आम्हाला तुम्ही गार्डन रिसॉर्ट जवळ घेऊन आलेत तर गार्डन रिसॉर्टबद्दल आम्हाला आता माहिती द्या सुरुवातीपासून. अपना गार्डन रेस्टोरेंट है. ये दस्तरखान सिस्टम है. फैमिली हो तो एक ही साथ में बैठ कर खा लेते हैं. मतलब यस. फिर ओपन डायनिंग. हां, तुम्ही बघत असेल ओपन डायनिंगमध्ये आता जस्ट बसलेले आहेत फॅमिली मेंबर. मोहम्मदने सांगितल्याप्रमाणे अगर छोटा मोटा प्रोग्राम करने का हो या कोई बर्थडे सेलिब्रेशन करने का हो या एनिवर्सरी सेलिब्रेशन करने का हो या एंगेजमेंट करने का हो ह्या तो आपण प्रोव्हाइड कर सकतो. ओके. आता तुम्ही पाहत असेल हे चिन्मय स्पेशल पार्टी आहे. बऱ्याच दिवसांनी चिन्मयचे फ्रेंड बसलेले आहेत. वैभव, जिद्देश, जय, चैतन्य, जितम, साहिल आणि आमच्यासोबत कौतुक, राऊत आणि मोहम्मद आपल्याला खूप छान प्रकारे माहिती देत आहे. त्याच्या पुढे ते देतील. हे मोहम्मद काउंटर आहे, बिल काउंटर. इथे बिल काउंटरची व्यवस्था आहे. बघा किती छान बसलेले आहे. प्रत्येक फॅमिली वेगवेगळ्या स्टॉलमध्ये बसून एन्जॉय करत आहे. जेवणाचा स्वाद घेत आहेत. आता तुम्ही इकडे बघत आहे या हॉटेलची लायटिंग बघून एक तुम्हाला वेगळा फील रात्री मस्त खूप छान वाटेल आणि जेवणाचा आनंद घेता येईल इकडे. मोहम्मद, थँक्यू व्हेरी मच. यू गिव्ह मी राईट इन्फॉर्मेशन. थँक्यू व्हेरी मच. छोट्या मुलांसाठी स्पेशल इथे आहे.
प्ले झोन वगैरे. प्ले झोन आपण पाहत असाल इकडे प्ले झोन आहेत. खूप छान अशी छोट्या मुलांना सुद्धा इकडे खेळण्यासाठी त्यांच्या ॲक्टिव्हिटीज करण्यासाठी इकडे स्पेशली बाजूला ठेवलेलं आहे. इथे आता गेस्ट हाऊस वगैरे पण चालू करणार आहेत आणि बाहेर आपले जे आहे तिथे प्लेग्राऊंड, प्ले झोन आणि एक फॅमिलीसाठी म्हणजे एंटरटेनमेंटसाठी एक एंटरटेनमेंट झोन आपण बनवणार. एंटरटेनमेंट झोन सुद्धा बनवणार आहेत. खूप छान आहे. आणि आपल्याकडची स्पेशलिटी आहे, आपल्याकडे सगळ्या प्रकारचे नॉनव्हेजमध्ये तुम्हाला जर चिकन, मटन, फिश आणि देसी कोंबडा आणि लावरी हे सगळ्या प्रकारचे आणि फ्रेशमध्ये. लावरीबद्दल आपण काय सांगता? लावरी इतर लोकांना याच्याबद्दल काही जास्त माहिती नसते शहरामध्ये. म्हणजे जास्त करून हे पावसाळा आला आपलं याच्यामध्ये आणि एक हिवाळ्यामध्ये, थंडीमध्ये याचं जास्त करून सूप सगळ्यांना आवडतो. आणि नॉर्मल याचं सूप, लावरीचं स्पेशल सूप असं जुनेदने सांगितलेलं आहे. खास करून लक्षात ठेवा. ते जेव्हा थंड असेल ना एकदम क्लायमेट आपलं, त्याच्या वेळी फक्त एकदम जबरदस्त. व्हेरी नाईस इन्फॉर्मेशन. हेल्थसाठी पण चांगलं असतं. ओके, थँक्यू व्हेरी मच जुनेद. की या साईडचं आपलं स्पेस आहे, इथे आता म्हणजे टर्फ वगैरे आपण चालू करणार आहे. व्हेरी नाईस. काही दिवसांनी इकडे जुनेदने सांगितलं टर्फ सुद्धा चालू होणार आहे. त्याच्याच बाजूला आपले लहान एक किड झोन साठी प्ले पार्क वगैरे आणखी मोठा वाढवणार आहे. आणि त्याच्या बाजूला आपला एक फॅमिलीसाठी म्हणजे जेवल्यानंतर आराम करण्यासाठी तिथे जाऊन. हो, जेवण झाल्यानंतर आराम करण्यासाठी. जुनेद, व्हेरी नाईस इन्फॉर्मेशन. म्हणून आय लव्ह सम्राट. इकडे नक्की व्हिजिट द्या. नक्की व्हिजिट द्या. आपण तुमचं काही प्लॅन झालं तर तो फिर चॅनलला सबस्क्राईब करा आणि सांगा तो फिर चलो सम्राट. हॉटेल सम्राट सारखं जेवण आणि सम्राट सारखं खा आणि बसून खा आणि आमच्या धाब्यामध्ये या. आणि आमच्या धाब्याचं नाव आहे हॉटेल सम्राट. खूप एन्जॉय केलं आम्ही या हॉटेलमध्ये. आय थिंक 10 वाजता 9:30 वाजता आले होते तर आणि आता वाजलेले आहेत 11 वाजलेले आहेत बहुतेक. खूप एन्जॉय केलं. चिन्मयचं बर्थडे सेलिब्रेशन केलं. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा. नक्की सबस्क्राईब करा आणि नक्की लाईक करा. हे नाव सांग. तुझं नाव सांग. तुझं नाव सांग. तुझं कितवीत आहे तू? इकडे बघ. किती? चौथीत. आणि तू? जय पंकज घरात 12चा. 12 म्हणजे 12 तुझा 26 24. अरे चुकून. याचा तुझं नाव कोण? क्रमांक दिला दात दाखव. ही कर. बालवाडी गावाचं नाव काय? बालवाडीमध्ये काय काय खेळायला मिळते सांग. खिचडी, लापशी आवडते का खिचडी आवडते? खिचडी. अंडी देतात का नाही? हा. मग खाण्यासाठी जातो का अभ्यास करायला जातो बालवाडीत? तिकडे बघ. व्हेरी गुड. खाण्यासाठी जातो. आता कुठे चाललोय? ग्राउंडवर खेळायला सकाळ. आता आम्ही काटाळे गावामध्ये आहेत आणि जस्ट आता निघालेले आहेत मुलं सगळे. आज संडे असल्यामुळे सगळीच मुलं घरी आहेत. तुम्ही बघत असतील हा साहिल, हा आता उभरता क्रिकेटर आहे. हे छोटे मुलं सुद्धा, भाग्य सुद्धा हा क्रिकेटर बनणार आहे. याला ही आवड आहे म्हणून तो सकाळी येत आहे. सगळेजण चालत जात आहे. एक छोटंसं गाव, सर्गरम्य गाव आहे. इथे नॅचरल तुम्ही बघत आहे शेतीची लागवड केली जाते. तू सगळीकडे पाहिले तर हिरवगार दिसणार, सर्व झाडे हिरवेगार. आणि आता या ग्राउंडच्या इकडे वाटचाल करत आहे. चिन्मय सुद्धा आलेला आहे. चिन्मय खास करून स्पेशल हे चिन्मयची क्रिकेट बॅटिंग आणि बॉलिंग बघण्यासाठी मुलं आतुर आहेत. आता ही पोरं आहेत पुढेच क्रिकेटला चालवणारी मुलं आहेत आणि पूर्ण जोशाने आज चालत आहेत. बघूया आता ग्राउंडवर. खास करून आपण पुढची स्टोरी आपण ग्राउंडवरती सुरू करू. पोचलो आता ग्राउंडवर. काय ग्राउंड आहे मस्त, एकदम हिरवागार झालंय. झाडाखाली पण मुलं बसलेत. आता मस्त ग्राउंडवर खेळूया मस्त. आज पाऊस पण थांबलाय. विकेट दाखवतो तुम्हाला. मस्त हिरवागार झालंय. इकडे वडाच्या झाडाखाली बसलेत मुलं. ते गावातले स्टार प्लेयर आहेत, ते जरा माहिती देतील. हे बघा मुलं किती मेहनत करतात ग्राउंडवर. विकेट पण ते आजच्या दिवसापुरतं आलेले दिसत नाही. पण याच्यातला अजून एकही प्लेअर तयार झालेला नाही. त्यांना यंदा बनवायचे. आणि हा सुमिया बुमरा विकेट. त्या साईडला नदी आहे ना? हो, इकडे नदी आहे. हा, इकडे तलाव आहे. पुढे इकडे एक वाडी आहे, त्याच्यात तलाव आहे. पुढे समोर ते डोंगर आहे. निसर्ग.
हट रे गेला गेला कालचे व्लॉगर आता बॅटिंगला उतरलेत. मारला 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 चढवला तर अरे सोडली कॅच सोडली. कॅच पाऊस आला आता मस्त. पाऊस पडतो आणि क्रिकेट इकडे क्रिकेट खेळायची मजा स्टेडियम मध्ये नाही येणार.